नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आज आपण जी काही आपली आरआरबी एनटीपीसी तसेच ग्रुप डी चा जो काही क्रॅश कोर्स चालू आहे त्या क्रॅश कोर्स मधील पुढील लेक्चर जे आहे ते घेत आहोत। ठीक आहे, जरा थोडा पाऊस वगैरे जास्त असल्यामुळे किंवा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही लेक्चर्स घेण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे आपली ही जी क्रॅश कोर्स आहे थोडासा स्लो चालू आहे, परंतु ह्या ज्या अडचणी आहेत थोड्या लवकरच आपण सॉल्व करतोय। जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील ते लगेचच आपण अगदी लवकरात लवकर हा जो क्रॅश कोर्स आहे पूर्ण करू, जेणेकरून हे लॉकडाऊन जे आहे ते लॉकडाऊन संपल्यानंतर मला माहिती आहे की लगेचच आरआरबी एनटीपीसीच्या ज्या काही परीक्षा आहेत ज्या थांबलेल्या आहेत मध्येच स्टॉप आहेत त्या चालू होतील, त्या संपतील CBT 1च्या, आणि त्याचबरोबर ग्रुप डीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या ग्रुप डीच्या एक्झाम सुद्धा चालू होतील। त्यासाठी हा जो कोर्स आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। मी लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतोय की तुम्ही याच्यातली जास्तीत जास्त हा जो कोर्स आहे तो काय करा, जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत पोहोचवा। आता याचा एक फायदा होईल, एक म्हणजे आमची फॅमिली वाढेल जास्त करून, बरोबर आहे ना, सबस्क्रायबर्स ही फॅमिली वाढेल, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त कंटेंट, चांगला कंटेंट आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर मी जो कंटेंट देणार आहे असा कंटेंट देणार आहे की तुम्ही परत वेगळं म्हणजे बाहेर जाऊन हिंदीमधले जे काही वेगवेगळे कंटेंट्स असतात आपल्याला माहिती आहे ते परत धुंडाळण्याची परत गरज नाही, कारण ते जे सगळे सोर्सेस आहेत ते माझं काम आहे, ते मी करतोय, मी धुंडाळतोय। सगळेच्या पुस्तकं असतील किंवा व्हिडिओ सोर्स असतील, काही असतील, म्हणजे ते पेड असतील किंवा पेड नसतील, अगदी पेड असतील, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटची पेड हे असतील, ते तुम्हाला करायची काही गरज नाही। तुम्हाला हे फ्रीमध्ये इथं अवेलेबल करत आहे मी, आणि त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या इथं अवेलेबल होतील। फक्त एक प्रॉब्लेम होईल याच्यामुळं, ह्याचा जो कंटेंट आहे तो जास्त होईल म्हणजे असं नाही की लगेच एका तासामध्ये नंबर सिस्टम, बरोबर आहे ना, अर्धा तासामध्ये पूर्ण चॅप्टर, असं होणार नाही, शक्य नाही। कारण की जेवढा कंटेंट जास्त द्यावा लागेल तेवढा वेळ पण जास्त द्यावा लागेल, बरोबर आहे ना। तुम्ही सगळेच्या सगळे याच्या आधीचे एनटीपीसीचे किंवा ग्रुप डीचे सर्व क्वेश्चन जे आहेत ते सोडवून घेणार आहे, आणि त्यामुळं वेळ हा जास्त लागणार आहे। त्यामुळे थोडंसं तुमच्याकडून पेशन्सची गरज आहे। तुम्ही जर पेशन्स व्यवस्थित ठेवले तर हा कोर्स जर व्यवस्थित तुम्ही केला तर नक्की आपल्याला यशापर्यंत नक्की जाता येईल। ठीक आहे, बघा, आणि त्याचबरोबर आपण येणाऱ्या 1 जुलैपासून रात्री 9 वाजता एक लेक्चर सिरीज चालू करतोय, लाईव्ह लेक्चर सिरीज। आणि त्याचबरोबर दर शनिवारी आपल्याला मी सांगितलेलं आहे की ही एनटीपीसीची ग्रुप डीची जे काही क्रॅश कोर्स आहे त्याच्याविषयीची जे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील किंवा नवीन काही गोष्टी असतील त्याच्याविषयीची जी काही लाईव्ह बॅच आहे ती सुद्धा कधी घेण्यात येईल, शनिवारी घेण्यात येईल, बरोबर आहे। आता बघा, आपण चालू करूयात आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी साठीचा हा क्रॅश कोर्स। ओके, त्याच्यामध्ये आपलं जे लेक्चर सुरू आहे ते आहे नंबर सिस्टमचं, ठीक आहे, म्हणजे संख्या पद्धतीचं। आता बघा, ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण संख्यांचे प्रकार जे काय आहेत ते पाहिलेले आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या असतात ते पाहिलेले आहेत। ओके, त्याच्यामध्ये मग परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील, नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। ते जे काही लेक्चर सिरीज आहे ते आपण एक वेगळी प्लेलिस्ट आहे आपली एनटीपीसी आणि ग्रुप डी क्रॅश कोर्स म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सलगपणे। ठीक आहे, आता बघा, आता आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहे तर जे काही मॅथमॅटिक्स आहे ते सोडवत असताना, पुढे काही प्रक्रिया करत असताना 4 ऑपरेशन्स आपल्याला व्यवस्थितपणे येणं फार गरजेचे आहे, आणि मग त्यानंतर काही आपलं डोकं शांतपणे चालवल्यानंतर आपल्याला गणित सहज सुटू शकतं। आता कोणते कोणते 4 ऑपरेशन्स व्यवस्थित येण्याची गरज आहे आपल्याला, एक बघा बेरीज, दुसरी वजाबाकी, मग गुणाकार आणि मग भागाकार, ह्या 4 गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या येणं फार गरजेचं आहे। हे आपल्याला लक्षात येत असेल, ह्या 4 गोष्टी ज्याला व्यवस्थित येत असतात फास्टमध्ये त्याला गणित एवढी गोष्ट अवघड जात नाही, बरोबर आहे। मग आपण जरा चालू करूया। आपण पहिल्यांदा बेरीज आणि वजाबाकी याची काही ट्रिक्स ज्या आहेत, ट्रिक्सच्या माध्यमातून कसं सोडवलं जातं, किंवा बेरीज आणि वजाबाकीला एवढ्या ट्रिक्स नाहीत पण गुणाकार आणि भागाकाराला ट्रिक्स असतात, अवेलेबल असतात, बरोबर आहे ना। पण याचे काही नियम आहेत ते मात्र आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे। बरं, हे नियम सांगत असताना मी उदाहरण घेतो
किंवा पहिल्यांदा एकदा नियम सांगतो बघा, एक लक्ष द्या. समजा फक्त लक्ष द्या, दोन चिन्ह सारखी सारखी आहेत, बेरीज बेरीज आहे, वजा वजा आहे, दोन्ही चिन्ह सारखी आहेत, बरोबर आहे का? आणि दोन्ही चिन्ह समजा वेगवेगळे आहेत. एखादं गणित आहे, त्या गणितामध्ये दोन चिन्ह सारखे आहेत आणि एखादं गणित आहे त्याच्यामध्ये दोन गणित जी चिन्ह आहेत कसे आहेत, वेगवेगळे आहेत. जर दोन चिन्ह एकसारखे असली तर लक्षात ठेवायचं, कधी पण काय करायची, बेरीज करायची. हां, आणि जर दोन चिन्ह वेगवेगळे असतील तर लक्षात ठेवायचं, कधी पण काय करायची, वजाबाकी करायची. आता याचा अर्थ काय किंवा काय नाही ते तुम्हाला मी सोडवून सांगतो. आणि उत्तर देत असताना मोठी संख्या जी असेल त्याच्यापैकी त्याचं चिन्ह द्यायचं. उत्तराला काय द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं सुद्धा उत्तराला काय द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. समजलं का? बरं, आपण उदाहरणं घेतल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला परत क्लिअर होतील. जरा बघा, उदाहरण घेऊया आपण. उदाहरण समजा आहे, उदाहरण नंबर 1, -8 + 5. आता जरा लक्ष द्या बघा, इथलं वजा चिन्ह आहे, 8च्या आधीचं चिन्ह ते त्याचं चिन्ह असते, 5च्या आधीचं चिन्ह अधिक, म्हणजे वेगवेगळी चिन्ह आहेत. मी आताच सांगितलं याच्या आधी, जर चिन्ह वेगवेगळे असतील तर ह्या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे 8 आणि 5ची वजाबाकी. चिन्ह भिन्न काय विचार सोडून द्या, चिन्ह वेगवेगळे आहेत की नाही, बरोबर आहे, तर ह्या दोघांची काय करायची, वजाबाकी केली. वजाबाकी किती येते, 3 येते. 8 मधनं 5 गेलं की 3 येतं. मला सांगा 8 आणि 5 मध्ये मोठं कोण आहे, मोठं कोण आहे, 8 ना, सिंपली, बरोबर आहे. 8 मोठा आहे तर 8ला चिन्ह काय आहे, वजा आहे, म्हणून उत्तराला सुद्धा वजा चिन्ह. उत्तर काय आलं, -3. लक्षात आलं का बघा? ओके, ह्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. बघा, आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. समजा -10 - 5 असं गणित आहे. मला सांगा जरा, दोन्ही चिन्ह कसे आहेत, सारखे आहेत. दोन्ही चिन्ह सारखे असली की काय करायची, बेरीज करायची, कारण वजा वजा आहे ना. बेरीज केली कुणाकुणाची, 10ची आणि 5ची. 10ची आणि 5ची बेरीज किती येते, 15. आणि मोठं कोण आहे 10 आणि 5 मध्ये, 10 मोठा आहे. 10चं चिन्ह काय आहे त्याच्या आधीचं, वजा, म्हणून काय उत्तर येणार, -15. लक्षात येतं का? ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात राहू द्या, ठीक आहे. किंवा आणखीन एक गोष्ट महत्वाची बघा, आपण बघणार आहे सगळ्या ट्रिक्स याच्यातल्या महत्त्वाच्या. गुणाकार कसा करायचा, म्हणजे जास्त संख्यांचा गुणाकार असला तर कशा पद्धतीने करायचा, काय करायचं, काय त्याला ट्रिक्स आहेत का, त्या सर्व गोष्टी या लेक्चरमध्ये बघणार आहोत. किंवा मी तुमच्यासाठी एक गणित देतो बघा, -7 -7 + 5 - 4 -4 + 10 बरोबर किती. बघा, सोडवू शकताय का? हे सहज सोडवण्यासारखं आहे गणित. कारण का, एक काम करा, एका बाजूने सोडवताना काही अडचण येणार नाही. काय करा, एका बाजूने सोडवत आणल्यानंतर तुम्ही काय करा, हे गणित सोडवू शकाल. बघा, हे पहिला सोडवा. -7 + 5 चिन्ह कसे आहेत, वेगवेगळी. चिन्ह वेगवेगळी असली की काय करायची असते, त्यांची वजाबाकी केली. 7 मधनं 5 गेलं, किती उरलं, 2 उरलं. आणि 7 आणि 5 मध्ये मोठं कोण आहे, 7 आहे, म्हणून त्याचं चिन्ह काय, वजा दिलं. आता वजा, ह्याचं उत्तर आलं, म्हणजे -2 - 4 + 10 बरोबर किती काढायचं आहे. मग परत हे 2 सोडवल्या. -2 - 4 दोन्ही चिन्ह कशी आहेत, सारखे आहेत. दोन्ही चिन्ह सारखे असतील तर त्याची काय करावी, बेरीज करावी. कुणाकोणाची, 2 आणि 4ची किती येते, 6. ह्यापैकी मोठं कोण आहे, 4. 4चं चिन्ह काय आहे, वजा दिलं, आणि +10. इथंपर्यंत मला वाटतंय मॅक्झिमम गोष्टी आपल्याला काय असतील, क्लिअर असतील. आता दोन्ही चिन्ह कसे आहेत, सारखे आहेत. जर दोन्ही चिन्ह सारखे असतील तर दोघांची काय करावी, वजाबाकी. सारखी नाही, वेगवेगळे आहेत, वजाबाकी करावी. वजाबाकी किती येते यांची, 10तनं 6 गेले, 4. आणि मोठं चिन्ह कोण आहे, मोठी संख्या कोण आहे, 10 आहे, त्याच्या आधीचं चिन्ह काय आहे, अधिक, म्हणजे इथं +4. उत्तर येईल 4. लक्षात आलं ना? तुम्ही एका बाजूने सहजरित्या हे सोडवू शकता. आणि एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी जास्त सराव करू त्यावेळी ह्या गोष्टी सहज आपल्याला काय होतील, क्लिअर होतील. म्हणजे असं काय नाही आहे, -7 - 4 लगेच सोडवता येतं, ठीक आहे. बघा, आपण फक्त काही बेसिक गोष्टी इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की हे सुद्धा बेसिक येणं आपल्याला फार गरजेचं आहे, ठीक आहे. समजा आपल्यासमोर असं गणित असेल, समजा जर 4 - 5 आणि -8 असं गणित आहे तुमच्यासमोर. कसं सोडवणार हे गणित, बघा काय करायचं आहे या गणितामध्ये. लक्षात ठेवा, बाहेर
एक कंस आहे, कंसाच्या आतमध्ये चिन्ह काय आहे, वजा आहे. कंसाच्या आतमध्ये काय आहे, वजा आहे. कंसाच्या बाहेर सुद्धा काय आहे, वजा. लक्षात ठेवा, वजा वजा दोन मिळून काय होतात, अधिक होते. हे लक्षातच ठेवायचं. वजा वजा, कंसाच्या आतमध्ये वजा आहे, बाहेर सुद्धा वजा आहे. वजा वजा अधिक होणार, म्हणजे 4 अधिक 5 आणि ते वजा 8. समजलं, वजा 8. आता इथलं चिन्ह काय बदलायची गरज नाही, कारण काय आहे, इथला अधिक चिन्ह आहे ते काय बदलत नाही, संबंध नाही काय होत त्याचा. वजा 8 हा, म्हणजे ते आहे तसं राहतं. आता बघा, 4 अधिक 5 सरळ सरळ करायचं. 4 अधिक 5 किती, 9. 9 वजा 8 बरोबर 1. हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. लक्षात आलं का? व्हेरी सिंपल क्वेश्चन्स, पण सोडवण्याची एक मेथड आहे, ती माहिती पाहिजे. ओके, समजा किंवा आणखीन असं सोडवलं मी, वजा 4 वजा 5 असं आहे गणित. समजा वजा 4 वजा 5 कसं सोडवणार, वजा 4 वजा 5. बघा लक्ष द्या, दोन्ही चिन्ह कसे आहेत, सारखे आहेत. सारखी चिन्ह असली की काय करायची, दोघांची बेरीज करायची. बेरीज केली, 4 आणि 5 ची बेरीज 9. मोठं कोण आहे, 5 आहे. 5च्या आधी चिन्ह काय आहे, वजा. वजा 9 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, आता आणखीन काही 1-2-3 क्वेश्चन घेतो, जेणेकरून ह्या गोष्टी जरा क्लिअर होतील. हे मला माहिती आहे की व्हेरी बेसिक आहे, फार बेसिक आहे, पण बेसिक येणं फार गरजेचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये चुकून पण चालणार नाही. बरोबर आहे ना? बघा, आम्ही एक गणित घेतो, वजा 1 वजा 5. ओके, त्यानंतर अधिक वजा 8. ओके, बरोबर किती, हे तुम्हाला गणित करायचं आहे. करा हे गणित. कसं करणार आहे बघा, वजा 1 वजा वजा काय होणार, अधिक. अधिक 5 अधिक वजा, लक्षात ठेवायचं, अधिक वजा पण वजाच होते. अधिक वजा, बाहेरचं चिन्ह वजा होणार 8 बरोबर किती काढायचं आहे. बघा मी काय म्हणतोय, कळालं का? वजा 1 आहे असं घेतला, वजा वजाचं काय झालं, अधिक. अधिक काय झालं पुढचं, हे 5. अधिक वजाचं पण वजा होते, अधिक वजा असेल तरी काय होते, वजा होते. वजा 8, म्हणजे लक्षात ठेवा, वजा वजाचं अधिक होणार, वजा अधिक असून दे वजाच राहणार, अधिक वजा असून दे वजाच राहणार. लक्षात आलं का? आणि अधिक अधिक असलं तर काय, अधिकच राहणार, काय प्रश्नच येत नाही. पण ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे दोन चिन्ह सारखी असली की अधिक राहणार, वेगवेगळी चिन्ह असली की वजा राहणार. गोष्टी लक्षात आल्या ना? दोन गोष्टी एकसारख्या असल्या की अधिक राहणार, दोन गोष्टी वेगळ्या असल्या की वजा राहणार. आता इथं दोन गोष्टी सारख्या आहेत म्हणून इथं काय घेतलं मी, अधिक घेतलं. इथं दोन गोष्टी वेगळ्या आहेत म्हणून इथं काय घेतलं मी, वजा घेतलं. घेतलं का बघा. आता वजा 1 अधिक 5 म्हणजे दोन चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे आहेत. आता दोन चिन्ह जर वेगवेगळे असतील तर त्यांची काय करायची, वजाबाकी करायची. मग 5 मधनं 1 गेला, किती उरलं, 4. मोठं कोण आहे, 5 आहे. 5च्या आधी चिन्ह काय आहे, अधिक, त्यामुळे अधिक 4 उत्तर येणार. आणि पुढचं वजा 8. लक्षात ठेवा, 4 मधनं 8. आता घाबरायचं नाही, 4 मधनं 8 आपण हे करतोय, 4 मधनं 8. अरे बापरे, काय गरज नाही आहे. चिन्ह कसे आहेत बघा, वेगवेगळे, कारण 4च्या आधी चिन्ह आहे अधिक, तर ह्या दोघांची काय करायची, वजाबाकी. का, चिन्ह वेगवेगळे आहेत. 8 मधनं 4 गेलं, किती उरलं, 4. मोठं कोण आहे 8 आणि 4 मध्ये, 8. 8च्या आधी चिन्ह काय, वजा, म्हणजे उत्तर काय आलं, वजा 4. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी व्हेरी सिंपल आहेत, पण येणं फार गरजेचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, ओके. मला वाटतं एवढं जे बेसिक आहे ते आपल्याला इथं समजलेलं असेल. ठीक आहे, आता जर पुढचं गणित बघा, सिंपल बेरजेचं गणित आहे. मला माहिती आहे बेसिक पासून घेत असल्यामुळे बेरीज पण थोडंसं हे करतो, पण दोन मेथडनं सांगतो. आता जी मी दुसरी मेथड सांगणार आहे ती लगेच तुम्हाला वापरता येणार नाही, किंवा वापरली पाहिजेत सारखी सारखी असं पण काय नाही आहे. पण मी एकदा सांगतो, जरा फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला ती गरजेची पडू शकते. ठीक आहे, सिंपल याची बेरीज कशी करायची सर्वांना माहिती आहे, व्हर्टिकल मेथडनं. 1 9 3 7 अधिक 3 9 1 8 अधिक 2 7 3 9, ही अशी व्हर्टिकल मेथड तर सर्वांना माहिती आहे, काय प्रॉब्लेम नाही. 8 7 15, 15 आणि 9 किती, 24. हातच्याला 2, बरोबर आहे ना, हातच्याला 2. त्यानंतर बघा 5 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. बेरीज सरळ सरळ फक्त बेरीज करतोय. 9 9 18, 18 आणि 7 2 25, हातच्याला 2. 4 4 आणि 7 आणि 1 8, 8594. हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ही व्हर्टिकल मेथड. आता हे काय मी जास्त सांगितलेलं नाही, कारण काय गरज नाही, सर्वांना माहित आहे. पण एक दुसरी मेथड आहे, हॉरिझॉन्टल मेथड. आता ही व्हर्टिकल मेथड म्हणजे उभी मेथड झाली. आता दुसरी एक मेथड असते ती म्हणजे हॉरिझॉन्टल मेथड. आता हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे जरा कशी, थोडीशी वेगळी आहे. जरा बघा, एकदा फक्त इथं अशी सांगतो, एकदा
नंतर आहे ना तुम्ही जर डोक्यामध्ये एकदा जर बसली तर डायरेक्टली बेरीज आहे ना तुम्ही डोळ्यानं म्हणजे डायरेक्टली बघून बेरीज करू शकता. समजलं का? बघा आता कसं करायचं आहे. मी काय केलं, आपण बेरीज करत असताना कशी गेली, अशी डावीकडून इकडे आलो, बरोबर आहे ना, उजवीकडून डावीकडे आलो. आता डावीकडून उजवीकडे जायचं म्हणजे असं जायचं. आता काय करायचं, हाय असं गणित ठेवायचं. बघा लक्ष द्या, आहे असं गणित ठेवायचं. काय करायचं, 1 आणि 3 किती 4, 4 आणि 2 किती 6, 6 लिहिलं. आता 6च्या पुढे किती अंक राहिल्यात, 3 अंक, बरोबर आहे ना, 3 अंक राहिल्यात. लक्षात ठेवा. आता मी आत्ता घेतोय सध्यासाठी, पण तुम्ही मनामध्ये करत असताना काय घ्यायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा. ओके, मी काय म्हटलं, 1 आणि 3 केलं, 3 आणि 2 केलं, किती आलं 6 उत्तर. 6 नंतर किती आहे अंक आहेत 3, म्हणून 3 शून्य ठेवल्या. क्लिअर झालं इथपर्यंत? आता पुढे काय केलं बघा. मग त्यानंतर मी इथं आलो, 9 आणि 9 म्हणजे हा झाला, आणि त्यानंतर 9 आणि 9 18, 18 आणि 7, बरोबर आहे का, 18 आणि 7 25, बरोबर आहे का. आता 25 मला सांगा, 25 कुठं आहे हो, इथं आहे. आता का 25 येतो तुम्ही म्हणला असाल, मला सांगा. आपण जी बेरीज केलेली आहे ती शतक स्थानच्या अंकाची केलेली आहे, बरोबर आहे काय. कशाची बेरीज केली आहे, ह्या शतक स्थानच्या अंकाची केली, म्हणून शतक स्थानच्या खाली इथं बरोबर हे 5 ठेवलं बघा, बरोबर आहे का, आणि मागचा 2 इकडे घेतला. आता मला माहित आहे काही जणांना अवघड वाटत असेल, आय नो अबाउट दॅट, पण जर एकदा जमली तर डोळ्यानं डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली बेरीज करू शकता. लक्षात ठेवा. आता पुढे काय केलं, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, बरोबर आहे का. 3 आणि 1 4, 4 आणि 3 7. आता 7 कुठे ठेवलं, इथं. आता इथं का 7 ठेवलं, कारण की हे मी कशाचा केलाय बेरीज, बेरीज कशाची केली आहे, दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक इथं ठेवला तो. आता एकक स्थानचा राहिलाय, 7 आणि 8 किती 15, 15 आणि 9, 15 आणि 9 किती 15 आणि 9 24, बरोबर आहे ना, तो इथं ठेवला. म्हणजे 4 शेवटचं 4 एकक स्थानचा त्या ह्याच्या खाली ठेवला. आता जरा बघा, ह्याची बेरीज केली किती येते, 4 9 5 8 आहे, ही आहे आली अशी. आता मला वाटलं असेल काही जणांना, मला माहिती आहे ही अवघडच वाटलं असेल, पण काही गरज नाही आहे. तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, डायरेक्टली म्हणजे डोळ्यानं बघून सुद्धा ही बेरीज करू शकता. कशी बेरीज करू शकताय त्याचं पुढचं एक उदाहरण घेतो, त्यावेळी तुम्हाला ते समजेल. बघा लक्ष द्या फक्त. ओके, हे जरासं वेगळं गणित होतं, त्यामुळं आपल्याला वाटलं असेल कदाचित तसं, पण बघा जरा. समजा एक मी गणित घेतलं असं, 243 अधिक 512 अधिक 643 असं गणित घेतलेलं आहे मी. ठीक आहे. आता हे कसं ट्रिकनं सोडवायचं जरा बघा. मी पहिल्यांदा ह्यांची बेरीज केली, शतक स्थानच्यांची, 5 आणि 2 7, 7 आणि 6, 7 आणि 6 किती हो, 7 आणि 6 13, बरोबर आहे ना, 13. 13च्या पुढं 2 अंक आहेत ना, म्हणून 2 शून्य झालं. मग ह्यांची बेरीज 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 कुठे ठेवणार मी, इथं. का इथं 9 का ठेवला, कारण की हा कुठला आहे बघा, दशक स्थानचा आहे, म्हणून याला इथं ठेवलाय. आणि मग एकक स्थानचा झाला, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, इथं 8 ठेवला. 8 9 13, 1398 हे तुमचं उत्तर. पण आता मला माहित आहे काही जणांना हे डोळ्यानं सुद्धा तयार करता येतं बघा. 2 आणि 5 7, 7 आणि 6 13, बरं 13 मनामध्ये ठेवलं, 13 4 आणि किंवा 13 लिहिलं, डायरेक्टली 13 लिहिलं. मग 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, इथं डायरेक्टली 9 लिहिलं. मग 3 आणि 2 6, 6 आणि 3 आय एम सॉरी 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 1398. डायरेक्टली असं उत्तर काढू शकतो तुम्ही. लिखित वगैरे करायची काही गरज नाही, व्हर्टिकल लिहून घ्यायची गरज नाही. हे फक्त लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके, पण जास्त आपण त्याच्यामध्ये हे करत बसणार नाही आहे. आता बघा, आपण डायरेक्टली मूव्ह करूया आता गुणाकारासाठी. गुणाकारामध्ये मात्र महत्वाच्या काही काय आहेत ट्रिक्स आहेत, त्या महत्वाच्या आपल्याला वापरायला पाहिजे. लक्षात ठेवा, जर का आपल्याला गुणाकार फास्ट वगैरे करायचा असेल तर. लक्षात ठेवा, परीक्षा ही अशी नसते की सगळ्यांना येतं, बरोबर येतं तुम्हाला, पण ते स्पीडमध्ये करायला पाहिजे, बरोबर आहे. आता गुणाकारामध्ये एक नियम मात्र लक्षात ठेवा गुणाकाराचा. समजा मी 2 गुणिले 3 करायला लागलोय, तर उत्तर माझं किती येणार, 6 येणार, बरोबर आहे. पण त्याच्याच ऐवजी मी -2 गुणिले -3 करायला लागलोय, आता काय होणार उत्तर. एक लक्षात ठेवायचं, अशामध्ये सुद्धा 2 गुणिले 3 किती 6 आहे, असा गुणाकार करायचा, बेतिर्क 6. पुढे काय करायचं, ह्या ऋण चिन्ह आहेत की नाही त्यांची संख्या बघायची, किती आहे 2 आहे. 2 ही संख्या विषम आहे का सम आहे, सम आहे. बघा मी काय म्हणतोय, 2 ही संख्या विषम आहे का सम आहे, सम आहे, बरोबर आहे ना. आणि 2 संख्यांची जर का
सम असेल तर मी काय म्हणतोय, चिन्ह इथं धन येणार. इथं काय येणार, धन येणार. याचा अर्थ लक्षात ठेवा. बघा मी काय म्हणतोय, समजा -2 गुणिले -3 गुणिले -2 असा आहे. मी गुणाकार केला, बेत्रिक 6, 6 दुनी 12, 12 हे उत्तर. पण चिन्ह किती आहे, 3 आहे. 3 ही संख्या कशी आहे, विषम आहे, तरी चिन्ह, उत्तराचं चिन्ह वजा असेल. ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा, 2 गोष्टी फक्त महत्वाच्या आहेत. ठीक आहे. काही गणित घेऊया, त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी परत क्लिअर होतील. बघा फॉर एक्झाम्पल, समजा मी असं गणित घेतलं, -1 गुणिले -3 गुणिले -4 गुणिले -3 बरोबर किती. हे गणित मला सोडवायचं आहे. मी सरळ पहिला गुणाकार करून घेतला, बाकी काही करायचं नाही. पहिला गुणाकार करून घ्यायचं. 1 बेक 3 एके 3, 4 त्रिकम 12 आणि 12 त्रिक 36 बरोबर आहे ना. मी काय म्हटले समजलं का, बघा 36. पुढे मला जरा सांगा, आता वजा संख्या मोजायच्या. 1 2 3 4 सम आहे. आणि जर का ती सम असेल तर उत्तर हे तुमचं काय येतं, पॉझिटिव्ह येतं. पॉझिटिव्ह म्हणजे काय, धन येतं, म्हणजे +36 असेल. समजलं मी काय म्हणतोय. आहे असा मी गुणाकार केला, गुणाकार करून फक्त ऋण संख्यांची किंमत म्हणजे संख्या मोजली. ती जर सम येत असेल तर माझं उत्तर काय असेल, धन असेल. आणि जर विषम असेल तर माझं उत्तर काय असेल, ऋण असेल. ह्या 2च गोष्टी फक्त लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, महत्वाच्या आहेत. ठीक आहे. पुढे जरा बघा, आणखीन एक गणित घेतोय मी अशाच पद्धतीचं. समजा -1 गुणिले -1 गुणिले -2 ओके गुणिले -1 बरोबर किती. समजा आणखीन एक ह्याच्यामध्ये वाढवूया, गुणिले -3 केलं तर बरोबर किती. पहिला मी गुणाकार करून घेतला. 1 एके 1, 1 दुने 2, बेके बे, बेत्रिक 6, 6 बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचा पहिला सेम, फक्त सरळ मी गुणाकार केला. आणि आता ऋण संख्यांची संख्या मोजली, म्हणजे ऋण 1 2 3 4 5, 5 हे काय आहे, विषम आहे. आणि विषम असल्यामुळे -6 हे तुमचं उत्तर असेल. क्लिअर झाला हा गुणाकाराचा हा नियम, क्लिअर झाला. बरं, सिंपल जो गुणाकार आहे. बरं, आता त्यानंतर पुढची बघा गोष्ट, आपण काही गुणाकारातल्या आता ट्रिक्स बघूया हा नियम झाल्यानंतर. हां, सिंपल मला जरा सांगा, 23 गुणिले 42 करायचं आहे. तुम्ही कसं करताय, पहिल्यांदा मी जनरल मेथडनं सांगतो आणि मग त्यानंतर काय करतो त्याच्यासाठीची ट्रिक सांगतो. ओके, बघा काय करतोय आपण, ह्या 2 न पहिला 3 ला गुणतोय, बेत्रिक 6, मग 2 न 2 ला गुणतोय, 2 दुने 4, मग काय करतोय खाली तर बरोबर आहे ना, इथं 0 लिहितोय आणि त्यानंतर 4 त्रिकम 12, हातच्या आला 1, 4 दुने 8, 8 आणि 1 9, 6, मग बेरीज करतो यांची. 6 6 आणि 0 6, 6 आणि 4 आणि 2 6 आहे असं 9, 966 उत्तर येते. बरोबर आहे की नाही. पण आता मी याच्यासाठी दुसरी मेथड सांगतो. समजा मला काय करायचं आहे, 23 गुणिले 42 करायचं आहे. बघा मी काय करणार, ह्या पहिला 2 न 3 ला गुणणार, बेत्रिक 6. बरं, आता सेकंड हे सांगतो. पहिल्यांदा काय केलं मी, 2 न 3 ला गुणलं, हे लक्षात आलं, ह्यानं ह्याला गुणलं सरळ. दुसरी गोष्ट मी काय केली, ह्या 2 न 2 ला गुणलं. बघा मी काय म्हणतोय, 2 न 2 ला गुणलं, किती आलं, 2 दुने 4, आणि या 4 ला पण 3 ला गुणून लगेच घेतलं. 4 त्रिकम 12, हे किती आलतं 4, हे 4 त्रिकम किती 12. बघा हे किती आलतं 4, हे 4 त्रिकम किती 12, 12 आणि 4 किती, 12 आणि 4 16, 16 मधलं 6 इथं ठेवलं, हातच्या घेतला 1, आणि मग काय केलं 4 दुने 8, 8 आणि हा 1 9, 966 हे काय असेल तुमचं उत्तर असेल. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. मी काय म्हणतो, ही ट्रिक माहित असणं आपल्याला गरजेची आहे. बरं, त्याच्यासाठी आणखीन काही गणित आपण घेऊया म्हणजे तुम्हाला सुटेल. फॉर एक्झाम्पल, समजा मी काय केलं, 96 गुणिले 37 घेतलं. 96 गुणिले 37 जरा करा. 96 गुणिले 37 कसं करणार आहे मी, बघा पहिला 6 गुणिले 7, 6 7 42, 2 हातच्या आला किती 4. क्लिअर आहे गोष्ट. पुढं काय केलं बघा, 7 न 9 ला गुणायचं, 6 न 3 ला गुणायचं, 7 9 63,
आणि 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 63 आणि 18. आता बेरीज करत असताना ना अशी मनामध्ये वगैरे बेरीज करत असताना थोडंसं शांत डोक्यानं करायचं. म्हणजे कशी करायची बेरीज गुणाकार किंवा काय करत असताना. आता 7 नवे किती 63 आणि 6 त्रिक किती 18. आता 63ची आणि 18ची मला काय करायची आहे बेरीज करायची आहे. 63ची आणि 18ची कशी करायची बघा डोक्यातल्या डोक्यात. 63 आहे बरोबर आहे आणि मला कोणाची करायची आहे 18ची बेरीज करायची आहे. मी असं करू शकतोय का बघा. 63च्या ऐवजी मी 60 धरलं आणि 18च्या ऐवजी मी 10 धरलं. 60 आणि 10 किती 70 बरोबर आहे. 70 आणि हे राहिलेलं 3 किती 73 किंवा 70 आणि 8, 70 आणि 8 किती 78, 78 आणि 3 किती 81. म्हणजे मी काय म्हणतोय डोक्यातल्या डोक्यात करू शकतोय आपण असं मोजत बसायचं नाही. 63 आणि 18 काय करायचं 60 आणि 10 70, 70 ते 8 78, 78 आणि 3 81. म्हणजे 81 आहे म्हणजे एक इथं ठेवलं हातच्या घेतला 8. आय एम सॉरी फॉर दॅट. त्याच्यासाठी बघा मी काय म्हणतोय 81 उत्तर आले ना. 81 आणि हातच्या 4 मिसळल्या पाहिजे म्हणजे हातच्या 4 मिसळल्यानंतर 85 होणार. 85 झाले की तो 5 ठेवणार आणि मी 8 हातच्याला ठेवणार बरोबर आहे. आता पुढं काय केलं मी 9 त्रिक 27, 27 आणि 8 बरोबर आहे. आता 27 आणि 8 करत असताना पण काय करायचं 8 मधलं 3 जे आहे 27 मध्ये मिसळलं की 30 होतंय वरचं 5 म्हणजे किती 35. लक्षात आलं उत्तर किती 35. 3552 हे तुमचं असेल उत्तर. लक्षात येतं का बघा. मी पहिला काय केली गोष्ट फक्त ह्यांचा गुणाकार केला ह्यांचा मग पुढची काय मेथड असेल ह्यांचा गुणाकार ह्यांचा गुणाकार आणि शेवटी काय केला ह्याचा आणि ह्याचा गुणाकार. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. परत एकदा बघा तुम्हाला ह्या गोष्टी काय होतील क्लिअर होऊन जातील. काहीही अडचण राहणार नाही. किंवा आणखीन एक गणित घेऊया सिंपल 12 गुणिले 13 करा. काय केलं 3 गुणिले पहिला 2, 3 दुने 6. पुढं परत काय केलं बघा 3 एके 3 आणि बे एके बे 3 आणि 2 किती 6 का 3 एके 3 3 आले बे एके बे 2 आले 3 आणि 2 6 ते परत इथे लिहिलं आणि 1 एके 1 166 हे तुमचं उत्तर असेल. लगेच येतं फास्ट येतं तोंडी काढू शकता. जर तुम्ही सराव ह्याचा केला ना सारखा तर तोंडी अशी गुणाकाराची सिंपल गणित तुम्ही सहजरित्या करू शकता. आता हे काय झालं 2 संख्यांचा 2 संख्यांच्या बरोबर जो गुणाकार आहे तो आपण असा केला. आता 3 संख्यांचा 3 संख्या बरोबर गुणाकार कसा करायचा ते पण बघा. ठीक आहे. दोनशे 13 गुणिले 139 केलं समजा. बरं मला सांगा जनरल मेथड सर्वांना माहित आहे. जनरल मेथड याची काय आहे 9 न पहिला 3 ला 9 बघा ती पण सांगतो कारण का माहित असावी म्हणजे माहित आहे सर्वांनाच माहित आहे हे तर लहानपणीपासून आपल्याला झालेलं आहे. तरी पण जनरल मेथड एकदा सांगतो आणि मग शॉर्ट ट्रिक मेथड सांगतो याच्यासाठीचे. 9 त्रिक 27 9 न 3 ला गुणलं हातच्या आला 2 9 एके 9 बरोबर आहे. 9 न ह्याला गुणलं 9 न मग ह्याला गुणलं 9 एके 9 9 आणि 9 एके 9 आणि 2 11 हातच्या आला 1 9 दुने 18 18 आणि 1 19 इथं खाली हे घेतला. त्यानंतर बघा 3 त्रिक 9 3 एके 3 3 दुने 6 परत आता इथं डबल हे घेतात बरोबर आहे ना. त्यानंतर 1 ने ह्या सगळ्या संख्येला गुणायचं म्हणजे आहे अशी संख्या येणार 7 9 आणि 1 10 हातच्याला 1 3 3 6 आणि 1 7 7 आणि 9 16 हातच्याला 1 3 6 9 आणि 2 29607 उत्तर येते 29607. सर्वांना चालेल असेल काही प्रॉब्लेम नाही. पण आता जरा ट्रिकी मेथडनं कशा पद्धतीने याला सोडवलं पाहिजे ते जरा बघा. ओके ही गोष्ट आपल्याला ट्रिकनं सोडवायची आहे. आपण सिंपल मेथडनं सोडवून बघितलेली आहे. ओके त्याच्या आधी मी काय करतो एक इथे एक गोष्ट काढून ठेवतो जेणेकरून तुम्हाला हे सोडवताना फार फायदा होईल. बघा लक्षात आलं हे मी तर काढून ठेवलंय हे लक्षात ठेवा. हे जर लक्षात राहिलं प्रश्न संपला. ठीक आहे. बघा मी काय केलं पहिल्यांदा ह्या बाजून असं इकडे जातोय बरोबर आहे की नाही. मग पहिला हे सोडवून बघितलं हे सोडवून घेतलं म्हणजे हेचा आणि ह्याचा गुणाकार केला 9 त्रिक 27 हातच्या आला 2 हे संपलं. आता पुढे काय सांगितलं प्रोसिजर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार सांगितलं काय ह्याचा ह्या दोन्हींचा इकडच्यांचा
9 एके 9, 3 त्रिक 9, बरोबर आहे. 9 एके 9, 3 त्रिक 9 असा गुणाकार ना, तिरका गुणाकार. 9 9 9 अधिक 9 18, 18 आणि 2 20, परत हातच्या किती आला 2च. झाली ही प्रोसिजर. आता पुढची प्रोसिजर बघा, ही सांगितल्या मोठी प्रोसिजर, मधली प्रोसिजर. काय करायचं, ह्याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार आणि मधल्यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज. बघा 9 दुने 18, 3 एके 3 आणि 3 एके 3, बरोबर आहे का. म्हणजे 18 अधिक 3 अधिक 3, 18 आणि 3 21, 21 आणि 3 24, 21 आणि 3 किती 24, आणि 24 आणि 2 किती 26, बरोबर आहे ना. बघा 9 दुने 18, 3 एके 3 आणि 3 एके 3, त्यांची बेरीज किती त्या 24, आणि माझा हातच्याचा होता 2 म्हणजे 26, 6 ठेवलं इथं, हातच्या घेतला परत 2. झाली ही प्रोसिजर मधली. परत पुढची प्रोसिजर काय सांगितल्या, ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार. बघा ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार, आता ह्यांचा आणि ह्यांचा. 3 दुने 6, 1 एके 1, 6 ने 1 किती 7, 7 आणि 2 किती 9. झालं, हातच्या संपला आता. आणि परत शेवटची प्रोसिजर काय सांगितल्या बघा, समोरच्यांचा गुणाकार म्हणजे ह्याचा आणि ह्याचा. 2 एके 2, 29,607 आलं उत्तर. आता मला माहिती आहे काही जणांना हे अवघड जात असेल, पण थोडासा वेळ फक्त घ्या. थोडासा वेळ घेतल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या काय होतील, क्लिअर होतील. काही याच्यामध्ये अडचण राहणार नाही. किंवा आणखीन एक याच्यातलंच एक उदाहरण घेऊया. बघा असंच एक सोडवून बघा. 153 गुणिले 234, 153 गुणिले 234. बघा काय केलं पहिल्यांदा मी, ह्यांचा गुणाकार, 4 त्रिकम 12, हातच्या आला 1. मग ह्यांचा इथं सांगितले बघा. एकदा दोनदा फक्त सोडवून बघा. काही गणित फक्त स्वतः घालून स्वतःला सोडवून बघा, क्लिअर होऊन जाईल. 5 चौक 20, 3 त्रिक 9, बरोबर आहे. 20 आणि 9 किती 29, 29 आणि 1 30, हातच्या आला 3, 0 इथं ठेवला, हातच्या आला 3. झालं. आता पुढं ही मधली प्रोसिजर. 4 एके 4, 3 दुने 6, 6 आणि 4 10, आणि 5 त्रिक 15, 15 10 25, 25 आणि 3 28, हातच्या आला 2. फास्ट प्रोसिजर करायला पाहिजे तरच जमणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा 3 एके 3, 5 दुने 10, 13, 13 आणि 2 15, हातच्या आला 1, आणि त्यानंतर बे के बे आणि हा 3, 35,802 उत्तर येतं. फास्ट करायला शिका, त्यामुळे तुमची ही जी प्रक्रिया आहे ती काय होईल, जरा फास्ट व्हायला मदत होईल. ओके. आता पुढे बघा जरा, ही जी गुणाकार आहे 35 गुणिले 35 जनरली आपण सहजरित्या करू शकतो दुसऱ्या मेथडनं, पण आता आणखीन एक मेथड वापरूया ह्यासाठी. जरा लक्ष द्या. 35 गुणिले 35 मला करायचं आहे. मी काय केलं माहिती आहे का, एक लक्षात ठेवा, ही जे एकक स्थानचे अंक आहेत यांची बेरीज केली, किती येते बेरीज 10 येते. आणि उरलेले जे अंक आहेत कशा आहेत, एकसारखे आहेत, समान आहेत. म्हणजे ह्या दोन कंडिशन काय झाल्या पाहिजे, फुलफिल झाल्या पाहिजे. एक तर एकक स्थानच्या अंकांची बेरीज काय झाली पाहिजे 10 आली पाहिजे, आणि उरलेले जे अंक आहेत ते कसे पाहिजे, सारखे पाहिजे. मग इथं आहेत ना 35 गुणिले 35 मध्ये 5 आणि 5 ची बेरीज 10 आली, आणि दोन्ही अंक 3 आणि 3 हा सारखा आहे. बरं, मग अशा वेळी काय केलं जातं बघा, सरळ काम करायचं. 5 गुणिले 5, 5 5 25 आहे असं लिहायचं, आणि 3 आहे ना एकसारखा अंक, त्याच्या पुढचा अंक आपल्याला माहिती आहे 3 नंतर काय येतं 4 येतं, 3 नंतर काय येतं 4 येतं. 3 गुणिले 4 करा, 4 त्रिकम 12, 4 गुणिले 3 करा, 4 त्रिकम 12, हे तुमचं असेल उत्तर. बघा समजलं नसेल तर आणखी एक गणित घेऊया आपण. समजा 65 गुणिले 65 घेऊया. बघा कंडिशन फुलफिल आहे का, 5 गुणिले 5 किती, 5 अधिक 5 किती 10, म्हणजे बेरीज 10 आली, कंडिशन फुलफिल आहे. दोन्ही अंक इकडचे सारखे आहेत का, आहेत. आता काय करायचं, 5 5 25 बेरीज करून टाकली, गुणाकार करून टाकला सरळ. आणि बघा एक सारखा अंक आहे तो काय आहे 6, 6च्या पुढचं हे कुठलं आहे 7, 6 7 42, 4225 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आणि इट इज अ व्हेरी सिम्पल. समजा आणखीन एक घेतलं 75 गुणिले 75, 75 गुणिले 75 आहे का, कंडिशन फुलफिल करतोय का. 5 आणि 5 किती 10, मग 5 5 काय घेतलं मी 25 घेतलं, 7च्या पुढचा अंक 8, 7 8 56, 5625 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. बरं जरासा वेगळा समजा,
समजा गणित देताना असं दिलं 74 गुणिले 76 आहे समजा 74 गुणिले 76 लक्षात ठेवा ठीक आहे 74 गुणिले 76 मी काय केलं बघा कंडिशन फुलफिल करतोय का बघा 4 आणि 6 ची बेरीज किती येते 10 येते कंडिशन फुलफिल आहे बरोबर आहे की नाही आणि इकडचे दोन अंक सारखे आहेत काय करायचं यांचा गुणाकार 4 आणि 6 चा साइन चौक 24 आहे असा लिहिला आणि 7 आहे ना 7च्या पुढचं हे कुठली 8 7 8 56 5624 हे काय असेल तुमचं उत्तर असेल मला वाटतं ही गोष्ट आता कदाचित तुम्हाला क्लिअर झालेली असेल समजा एक वेगळं जरासं असं घेऊया समजा आता काय करणार 41 गुणिले 49 आहे आता काय करणार तुम्ही बघा उत्तर इथं तुमचं जर गडबड केली तर चुकणार आहे 41 गुणिले 49 मध्ये ह्या ट्रिकनं कसं बघा 9 आणि किती 10 कंडिशन फुलफिल आहे 4 गुणिले 4 अंक एक सारखा आहे बरं तुम्ही काय करणार 9 एके 9 9 एके 9 आणि 4च्या पुढचा अंक काय 5 4 पंचा 20 पण हे उत्तर चुकीचं आहे 209 याचं उत्तर येत नाही आता का सांगतो तुम्हाला 9 एके 9 बरोबर आहे पण लक्षात ठेवा इथं 2 डिजिट असतात इथं डिजिट किती असतात 2च असतात हा तर 2 डिजिट मध्येच येतो इथं आता 2 डिजिट मध्ये आलेलं नाही उत्तर किती डिजिट आलंय फक्त एकच आले 2 अंक असतात इथं पण किती आल्यात एकच आलाय 9 मग त्याच्या आधी एक ऍड करा किती 0 हे तुमचं असेल उत्तर लक्षात ठेवा सिंपल घ्या ठीक आहे जास्त अवघडमध्ये जाण्याची काही गरज लागणार नाही आहे किंवा आणखीन एक थोडंसं समजा वेगळं ह्याच्यामधलंच आपण घेतलं एकशे 8 गुणिले 102 समजा घेतलं मी 108 गुणिले 102 108 गुणिले 102 बघा यांची बेरीज करा किती येते 10 येते उरलेले दोन अंक एकसारखे आहेत का आहे म्हणजे कंडिशन फुलफिल आहे काय करायचं 8 गुणिले 2 8 दुने 16 10च्या पुढचा अंक 11 11 गुणिले 10 110 झालं हे तुमचं उत्तर असेल का काही अडचण नाही आहे व्हेरी सिंपल इट इज अ व्हेरी सिंपल थिंग काही प्रॉब्लेम आहे कोणाला नसेल कदाचित ओके आता पुढचं गणित जरा बघा समोर आहे तुमच्या जरासं वेगळ्या मेथडनं सोडवूया आपल्याला त्या मेथडनं सोडवता येतं कोणत्या जी पहिल्यांदा झाली त्या मेथडने पण जराशी वेगळ्या मेथडने गणित सोडवूया जरा बघा 79 गुणिले 81 आहे आता 79 आणि 81 हे दोन्ही सुद्धा 80च्या जवळ आहेत समजत असेल तुम्हाला हे दोन्ही सुद्धा कोणाच्या जवळ आहेत 80च्या जवळ आहेत आणि जर विचार केला 79 म्हणजे काय 80 वजा 1 आहे का 80 वजा 1 समजलं ना आणि जर 81चा विचार केला तर तो काय तो 80 अधिक 1 आहे का हे सर्वांना माहित असेल बरोबर आहे की नाही 79 बरोबर 80 वजा 1 आणि 81 बरोबर 80 अधिक 1 बरं एक तुम्हाला बीजगणिताचा एक नियम माहित आहे का बघा माहित असेल सर्वांना किंवा नसेल माहित तर बीजगणित हा ज्यावेळी टॉपिक आपला चालू होईल त्यावेळी ह्या गोष्टी परत क्लिअर होतील काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b आणि a मायनस b बरोबर आहे का a प्लस b आणि a मायनस b म्हणजे बघा इथं a मायनस b म्हणजे इथं आहे का दिसते काय इथं a आहे हा b आहे इथं a आहे हा b आहे का मग ह्याचं उत्तर काय दिलं इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय a चा वर्ग वजा b चा वर्ग लक्षात ठेवा हा फॉर्मॅट आहे ना a प्लस b आणि a वजा b हे सर्वांना माहीत असेल तर त्याचं उत्तर काय येतं a स्क्वेअर वजा b स्क्वेअर इथं दिला a स्क्वेअर वजा b स्क्वेअर मग a म्हणजे कोण आहे 80 आहे म्हणजे 80चा वर्ग वजा b चा वर्ग b म्हणजे कोण आहे 1 चा वर्ग 80चा वर्ग काय जास्त डोचकं चालवायची गरज नाही 8चा वर्ग माहिती आहे ना 8चा वर्ग किती 64 आणि वर्ग आहे शून्याचा म्हणजे डबल शून्य येणार वजा 1 चा वर्ग 1च येतो आता 6400 वजा 1 किती 6399 कारण 400 मधनं 1 गेलं 399 होते बरं आता तुम्ही म्हणाल हे अवघड वाटायला लागले वाटतं नाही आहे हे डोळ्यानं बघून सोडवू शकताय तुम्ही जवळ कुणाच्या आहे बघा ह्या दोन्ही गोष्टी जवळ कुणाच्या आहेत ही काय झाली वजा 1 ही झाली अधिक 1 बरोबर आहे की नाही ही झाली वजा 1 ही झाली अधिक 1 अशा वेळी काय करायचं जास्त काही डोकं चालवायचं नाही आहे असा फॉर्मॅट डोळ्यात फक्त बघायचा आणि लगेच याच्यामध्ये टाकायचं की बाबा हा 80चा वर्ग 6400 वजा 1 करून टाकलं 6399 सरळ लगेच काम होऊ शकते ओके आता ह्याच्यासारखाच आणखीन एक प्रश्न घेतो जरासा बघा जरा समजतोय का बघा जरा वेगळा पण ह्यासारखाच बऱ्यापैकी
समजा मी गणित घेतलं असं 148 गुणिले 152, 148 गुणिले 152 हे गणित घेतलं. सेम मला माहिती आहे की मी त्या आधीच्या ट्रिकी मेथडनुसार सोडवू शकतो, पण परत मी एकदा काय केलं याच्यासाठी 148 गुणिले 152 आहे. ह्या दोन्ही संख्या तुम्हाला कळालेल्या असतील की 150च्या जवळ आहेत का बघा. 150च्या जवळ आहेत. 150च्या जवळ इथे 150 वजा 2 होते आणि इथे 150 अधिक 2 होते. म्हणजे ए वजा बी आणि ए अधिक बी. उत्तर काय येतं माहिती आहे तुम्हाला, ए स्क्वेअर वजा बी चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजे कुणाचा, 150चा वर्ग, बरोबर आहे ना. वजा बी चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, 2चा वर्ग. 150चा वर्ग, आता जास्त तिथं सुद्धा डोकं चालवायची गरज नाही. 15चा वर्ग किती आहे, 225 आणि 0 डबल 0 द्यायची, वजा 2चा वर्ग 4. काही अडचण आहे, काही अडचण आहे नाही. बघा 22,500 वजा 4. आता कधी पण अशी वजाबाकी वगैरे करत असताना ह्या 500तनं सरळ 4 घालवून टाका. किती, 496. म्हणजे उत्तर काय येणार, 22,496. बरं, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या, काही अडचण आहे. हां, लक्षात ठेवा ह्या आणखीन गुणाकाराच्या मेथड्स आहेत, ते आपण हळूहळू ह्याच चॅप्टरमध्ये ह्याच याच्यामध्ये पूर्ण करणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा पुढची आणखीन एक मेथड असेल ती म्हणजे समजा एखाद्या संख्याला मला 11 गुणायचं आहे. कितीनं, 11 गुणायचं आहे. मल्टिप्लिकेशन विथ 11 लिहितो इथं बघा, मल्टिप्लिकेशन विथ 11. 11 बरोबर मला समजा एखाद्या संख्येचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. बघा एक ट्रिक आहे, सिंपल ट्रिक आहे. काय करायचं बघा, समजा माझ्याकडं एक उदाहरण आहे, 2 4 समजा 3 2 1 3 गुणिले 11 बरोबर किती. आता मला माहिती आहे जनरली मेथडनं 11 मग 3 ला गुणणार, 11 1 मध्ये हातचे वगैरे करत करत जाणार तुम्ही. बरं, त्याच्याऐवजी काय करायचं बघा, 11 गुणायचं नाही एखाद्या संख्येला मोठ्या. हे 2 आहे की नाही इकडचं, आहे असं लिहा. हे 3 आहे की नाही, आहे असं लिहा. झालं, ह्या 2 गोष्टी तर करता येतात आपल्याला. इकडच्या बाजूचं 2 आहे असं लिहिलं, इकडच्या बाजूचं 3 आहे असं लिहिलं. समजलं. आता काय केलं, ह्या 3 मध्ये 1 मिसळला, किती उत्तर येतं, 4. तो इथं लिहिला. 3 मध्ये 1 मिसळला, किती उत्तर येतं, 4. तो आहे असं लिहिला. पुढं 1 मध्ये 2 मिसळला, किती येतं, 3. आहे असं लिहिला. 2 मध्ये 3 मिसळला, किती आहे, 5. उत्तर आहे असं लिहिलं. 3 मध्ये 4 मिसळला, 7. उत्तर आहे असं लिहिलं. आणि 4 मध्ये 2 मिसळला, 6. उत्तर आहे असं लिहिलं. हे तुमचं आलं उत्तर, फायनल आन्सर. काही अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे. बरं, आणखीन एक घेतो म्हणजे क्लिअर होईल. बघा 41 32 गुणिले 11 असं आहे. 41 32 गुणिले 11. आता काय करा, सेम हा 4 आहे असं लिहा, हा 2 सुद्धा आहे असं लिहा. 2 गोष्टी क्लिअर झाल्या. आता काय करायला सांगितले मी, 2 आणि 3 5, 3 आणि 1 4 आणि 1 आणि 4 5, 45 452. हे काय असेल तुमचं आन्सर असेल. काही अडचण आहे का, काही प्रॉब्लेम असेल का. आणि कॅरी ओव्हर असेल तरी करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. कॅरी ओव्हर म्हणजे काय, जरी हातच्या असेल ना तरी तो हातच्या सुद्धा अशा ठिकाणी काय करता येऊ शकतो, घेऊ शकताय तुम्ही. फॉर एक्झाम्पल देऊया आपण त्याच्यासाठी. बरं, ह्या 2 गोष्टी क्लिअर झालेल्या असतील, नसतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. लाईव्ह लेक्चर ज्यावेळी घेईन शनिवारी, त्यावेळी याच्यातल्या आणखीन काही प्रॉब्लेम असतील तर ते क्लिअर केले जातील. ओके, बघा समजा 41,257 गुणिले 11 करायचं आहे. सेम ठरल्याप्रमाणे मी काय करणार, इथं 4 लिहिणार, इथं आहे असं 7 लिहिणार. पण आता तुम्हाला समजलं असेल 7 आणि 5 किती येते, 12. मग सगळं 12 नाही ठेवायचं तिथं, फक्त 2 ठेवायचं आणि हातच्या 1 कॅरी करायचा, 1 बाजूला ठेवायचा. मग काय केलं, 5 आणि 2 पुढचं 7, 7 मध्ये आता हा कॅरी मिसळायचा, 8. 2 आणि 1 3, 4 आणि 1 5. हे तुमचं असेल फायनल आन्सर. काही प्रॉब्लेम आहे कुणाला, नसावा, कदाचित कुणालाही याच्यामध्ये प्रॉब्लेम नसावा आत्तापर्यंतच्या मध्ये तरी. आणि जर असेल तर डायरेक्टली कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. आता पुढे बघा, आपण गुणाकाराची बेस मेथड बघूया. बेस मेथड फॉर मल्टिप्लिकेशन. बेस मेथड फॉर मल्टिप्लिकेशन. बेस मेथड काय असते कुणाची, मल्टिप्लिकेशनची म्हणजे गुणाकाराची, ती बघूया. गुणाकाराची बेस मेथड बघूया. बघा एक उदाहरण घेतो मी त्याच्यासाठी.
93 गुणिले 94, 93 गुणिले 94 हे मी उदाहरण घेतलं. आता जरा सांगा, हे दोन्ही सुद्धा संख्या जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर कुणाच्या जवळ आहेत? बेस धरलाय मी, कोणतरी बेस मेथड म्हणजे बेस धरायचा आहे. कुणाच्या जवळ आहेत? 100च्या जवळ आहेत बघा. 100ला आपण बेस धरू शकतो, म्हणजे यांचा बेस झाला कोण? 100. ठीक आहे. आता काय करायचं बघा, जरा लक्ष द्या. मी इथं बेस लिहितो. ठीक आहे, इथं लिहितो बघा, बेस आहे आमचा 100. का? दोन्ही संख्या 100च्या जवळ आहेत म्हणून. बरं, मग जर विचार केलं तर 93 ही 100पेक्षा 7 कमी आहे, बरोबर आहे की नाही? ते इथं लिहिलं -7 आहे, बरोबर आहे. 94चा विचार केला तर ती -6, 6 कमी आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या का? मी -7 आणि -6 का लिहिलं? 93 ही 100पेक्षा कमी असल्यामुळं. बरं, आता बघा उत्तर काढायचं आहे मला. 93 गुणिले 94 काय केलं? हे जे तयार केलेले आहेत ना मी, 6 गुणिले 7 केलं, 6 7 42, 6 7 42. बरं, आणि मग काय केलं सांगतो. हे 93 हे तिरका असं करायचं. 93 मधनं 6 गेलं, 93 मधनं 6 गेलं, किती उरतात? 87. हे तुमचं असेल उत्तर. लक्षात ठेवा, दिस इज अ बेस मेथड फॉर मल्टिप्लिकेशन. इतर मेथड सुद्धा वापरू शकता, आपली ट्रेडिशनल मेथड वापरू शकता, इतर ट्रिकी मेथड सुद्धा वापरू शकता, पण ही पण बेस मेथड महत्त्वाची ठरते काही वेळेला. बघा आता, किंवा समजा 91 गुणिले मला 95 करायचं आहे. ठरल्याप्रमाणे मी बेस कोण धरणार आहे? 100 धरणार आहे. बरं, 91 याच्यापेक्षा कितीनं कमी आहे? 9 कमी आहे, बरोबर आहे की नाही? 100पेक्षा. आणि 95 100पेक्षा कितीनं कमी आहे? 5 कमी आहे. बरं, मी काय केलं? पहिल्यांदा 9 5 45 आणि 91 मधनं 5 घालवलं, किंवा 95 मधनं 9 घालवा, उत्तर तेच येते. उत्तर सेमच राहते. किती राहणार? मला वाटतं 91 मधनं 5 गेले की आय थिंक 86 राहील. 86 86 45 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी बेस मेथड म्हणतात त्याला. किंवा आणखीन काही उदाहरण 1-2 घेतो बघा बेस मेथडसाठी. लक्षात आला असेल कदाचित तुमच्या, नसेल तर परत एकदा बघा, म्हणजे तीच गोष्ट, किंवा कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. समजा 107 गुणिले 104 असा आहे. परत तुम्ही इथं बेस कोणाचा धरू शकताय? 100च, म्हणजे परत बेस कोणाचा धरला तुम्ही? 100चाच, बेस 100. लक्षात आला का? बघा, बेस कोणाचा धरला? 100चाच धरला. बरं, ही 100पेक्षा काय आहे? +7 आहे. ही 100पेक्षा काय आहे? +4 आहे. दोन गोष्टी क्लिअर आहेत? ही +7 आहे, ही +4 आहे. बरं, परत काय केलं आता मी? 7 चोक 28 ठरल्याप्रमाणे इथं लिहिला. आणि ह्या 107 मध्ये हा +4 आहे ना, 4 मिसळला, +4 किती आलं? 7 चोक 28 आहे, सॉरी. 107 मध्ये 4 मिसळलं, किती आलं? आय थिंक 111. हे तुमचं आलं उत्तर. आलं का? बघा, समजलं? मला वाटतं आता तुम्हाला बऱ्यापैकी ही क्लिअर गोष्ट झालेली असेल. किंवा आणखीन एक शेवटचं एक उदाहरण घेतो बघा. -106 गुणिले 103 करा. बेस सरळ परत कोण धरला? 100च धरला. 100पेक्षाही कितीनं जास्त आहे? +6. 100पेक्षा 3 कितीनं जास्त आहे? +3. बरं, मग काय केलं? 6 त्रिक 18 आणि 106 + 3 109 हे तुमचं असेल उत्तर. लक्षात आलं बघा, व्हेरी सिम्पल मेथड आहे, काय अवघड नाही आहे मेथड. ओके, काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. ठीक आहे, पण काही वेळा वापरायची आहे आपल्याला ज्यावेळी इथं व्यवस्थितरित्या हे होईल त्यावेळी. लक्षात आलं? बरं, आणखीन एक पुढं गुणाकाराचीच गोष्ट बघा. लक्षात ठेवा, गुणाकाराचीच आणखीन एक गोष्ट बघणार आहे आपण. ती म्हणजे मल्टिप्लिकेशन विथ 25. म्हणजे 25 बरोबर आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. मल्टिप्लिकेशन विथ 25. मल्टिप्लिकेशन विथ 25 म्हणजे कुणाबरोबर गुणाकार करायचा आहे? 25 बरोबरचा. आता जरा बघा, मला उदाहरण घेऊन सांगतो. समजा 48 गुणिले 25 मला करायचं आहे. कोणत्या तरी संख्येचा मला 48 म्हणजे 25 बरोबर गुणाकार करायचा आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, 25 बरोबरच 25चाच अर्थ असतो 100/4. काही नाही हो, असाच अर्थ आहे ना 25चा. 25चा अर्थ काय आहे? 25 बरोबर 100/4. बघा, एखाद्या संख्येला म्हणजे मला 25 गुणायचं आहे ना, डायरेक्टली म्हणजे थोडंसं डोकं चालवून आहे ना, डायरेक्टली तोंडी सांगू शकतो. कसं? तर ह्या अशा गोष्टींचा काही वापर करून. म्हणून तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, मी काय केलं बघा, 25 बरोबर काय? 100/4 आहे. मग 48
गुणिले आता 25 आहे, त्याच्याऐवजी 100/4 ठेवू शकतो का नाही मी? ठेवू शकतो. आता तुम्ही म्हणणार अरे बापरे मग ह्याच्यापेक्षा अवघड झालं. नाही होत. बघा लक्ष द्या. मग काय केलं बघा, ह्या 4 आता हे भागिले आहे म्हणजे ह्याला पण भागिले आहे. 4 48ला भागलं. 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8 12 आणि या पुढच्या 2 शून्य 1200. उत्तर आलं. बरं आता तुम्ही म्हणाल काय याच्यात काय सोपं काय आपल्याला हे झालं. बघा की सोपं कसं नाही होत आहे. समजा मला 64 गुणिले 25 करायचं आहे. हां 64 गुणिले 25 ठरल्याप्रमाणे मी काय सांगितलं, अशीच गोष्ट करायची असते. 100/4 25 बरोबर आहे की नाही? 100ला 2 शून्य असतात, आधीच लिहून द्या ना. आणि 64ला 4 न भागा, मनातल्या मनात भागू शकतो. 4 एके 4 उरला 2 आणि 24 1600 उत्तर डायरेक्टली काढू शकतोय, तोंडी काढू शकतोय. 00 हां अरे 4 एके 4 उरला 2 4 24 झालं 1600 उत्तर. समजलं बघा. अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे. फक्त तुम्ही मनातल्या मनात ह्या गोष्टी सहजरित्या करू शकता. पुढे बघा आणखीन एक गोष्ट ते म्हणजे मल्टिप्लिकेशन विथ 125. मला 125 बरोबर एखाद्या संख्येचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. मल्टिप्लिकेशन विथ 125. समजा उदाहरण घेतो मी, 64 गुणिले 125 करायचं आहे. हां आपल्याला 125चा अर्थ माहित आहे. 125 बरोबर काय? 125 म्हणजेच काय? 1000/8 हे माहित आहे ना? 1000/8. बरं सेम मगासारखी गोष्ट करा. 64/100 गुणिले 125 करायचं आहे ना, पहिला 3 शून्य देऊन द्या का 1000च्या आणि 8 न फक्त 64ला भागा. 8/64 किती? 8 64. 8000 तुमचं उत्तर असेल. काही प्रॉब्लेम आहे? डायरेक्टली उत्तर येतात बघा, डायरेक्टली उत्तर. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. बरं मला वाटते बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्याला समजलेल्या असतील. आणखीन काही बऱ्याच ट्रिक्स आहेत, पण त्या हळूहळू आपण म्हणजे इतर जे चॅप्टर्सच्या माध्यमातून त्या हळूहळू घेत जाणार आहे. बेसिक विथ ट्रिक सगळ्या गोष्टी घेत जाणार आहे. आणि बेसिक गुणाकाराची गणित वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. आता आणखीन एक शेवटचं चिन्ह जे राहिलं ते म्हणजे भागाकार. आता भागाकार सिंपल सर्वांना करता येतो हां भागाकार. पण काही मी गणित घेतो जे त्याच्यामध्ये आपण गोंधळू शकतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा भागाकार करायचा आहे मला. बघा मी उदाहरण एक घेतलं, डायरेक्टली उदाहरणच घेऊन हे करतोय. समजा मी त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे. कसं घेतोय बघा उदाहरण, 0.24/6 असं जर आलं. 0.24/6 मला करायचं आहे. हां म्हणजे असं 0.24/6 किंवा जनरली आपण असं सोडवतो बघा 0.24/6. बरं ह्याला काय असं सोडवत बसायची वगैरे काही गरज नाही सोडवायची. मला सांगा डायरेक्टली 24ला 6 भागू शकताय का नाही? भागू शकताय. 6 की 6 6 चोक 24. उत्तर किती? 6 चोक 24 बरोबर आहे ना. सिंपल असं असलं तर 24/6 असं इथं दाखवतो. 24/6 6 की 6 6 चोक 24 बरोबर आहे ना. असं सोडवणार 6 की 6 6 चोक 24. सेम असंच केलं मी इथं काही करा नाही. पॉईंट वगैरे बघायलाच नाही. 6 चोक 24 4 आलं. बरं मला जरा सांगा पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2. पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2. काय काम करायचं? उत्तर माझं 4 आलंय की नाही, 2 पॉईंट मला मागे यायचा आहे. 1 आणि हा दुसरा आणि पॉईंट दिला. उत्तर हे तुमचं असेल 0.04. हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. लक्षात ठेवा, बाकी काहीही करायची गरज नाही आहे. डायरेक्टली आन्सर येते. किंवा उदाहरण घ्या. समजा आणखीन एक उदाहरण घेतलं, 2.0024/4. मी परत एकदा सरळ सांगतोय तुम्हाला, काहीही हे करायची गरज नाही. सोडवत जास्त बसायची गरज नाही. जास्त स्वतःला अवघड करून घ्यायचं नाही. आता तुम्ही काय म्हणणार, अरे बापरे हे तर अवघडच आहे की काय? 2.0024/4 आहे. सरळ भागाकार करता येतो की नाही आपल्याला? येतोय. सरळ भागाकार सगळ्यांना करा येतोय. ठीक आहे. पॉईंट काढा. 4 एके 4 4 पंचा 20 0 0 आणि 6 चोक 24. मला वाटते 5006 बरोबर आहे का? 5006 हे याचं ओके. आय थिंक सो काहीतरी चुकलेलं आहे आपलं. एक काम करा हे आपलं असं गणित आहे बरोबर आहे. डायरेक्टली पहिल्यांदा आहे असा भागाकार करून घ्या. हेच आहे ना? बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. 5006च उत्तर येणार आहे त्याचं. मला सांगा
पहिल्यांदाच मगाशी सांगितलेलं होतं पॉईंटच्या आधी किती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 पॉईंट, हे तुमचं काय असेल उत्तर असेल. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे महत्त्वाचं आहे. 4 पॉईंट काय यायचे मागे यायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये, नसेल कदाचित. ओके ठीक आहे, पुढं बघा आणखीन काही गणित आपल्याला. समजा 0.6408 भागिले 8 असं गणित आहे. हे कसं सोडवणार बघा, काहीच डोचकं वेगळं काही चालवायचं नाही. पहिल्यांदा 8 नाही हा म्हणजे भागाकार आहे असा करून घ्यायचा. 8 × 8 88 64. भागाकार तर डायरेक्टली येतो. आता असले भागाकार काय करायला, म्हणजे तुम्ही NTPCची एक्झाम द्यायला लागलाय हे पण डोक्यामध्ये ठेवा, किंवा NTPCची देत आहे म्हणजे SSC CHSLची देत असणार आहे, आणि जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर SSC CGLची देत असणार आहे तुम्ही, किंवा अदर आणखीन काही एक्झाम देत असणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी काय आपल्याला अवघड जाणार नाही आहेत. ठीक आहे, 8 × 8 88 64 8 0 0 8 × 8 बरोबर आहे. आता मला वाटतं किती होतं, 0 पॉईंट होतं ना, 0 पॉईंट असं होतं. हां 0 पॉईंटच आहे. किती हे आहेत बघा, 1 2 3 4 1 2 3 आणि चौथा मागे यायचं झालं. हे तुमचं काय असेल उत्तर. समजलं. एवढीच गोष्ट मला फक्त भागाकारामध्ये सांगायची होती की भागाकार करत असताना पॉईंट वगैरे देत असताना थोडंसं काळजीपूर्वक दिला पाहिजे. बघा ह्या पार्टमध्ये म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त बेरीज असू दे, वजाबाकी असू दे, गुणाकार असो, भागाकार असो, हा कसा ट्रिकी मेथडनं सोडवायचा आणि कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं आपलं वाढवलं पाहिजे, फास्ट केलं पाहिजे, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. बघा हे जे व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे ते मॅक्झिमम आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. हळूहळू ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट होत जाऊन हळूहळू आपल्याला अतिशय चांगला जी माहिती आहे, जी आपल्याला हिंदीतून सुद्धा भेटणार नाही अशा पद्धतीची माहिती मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, जर जास्त चांगला रिस्पॉन्स असेल, तर नक्की ह्या सर्व गोष्टींच्यामध्ये डेव्हलपमेंट करून मी आणखीन चांगल्या पद्धतीनं विथ रिप्रेझेंटेशन आणि विथ चांगल्या माहितीसह आपल्यासमोर येण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.